तर महाविकास आघाडीतर्फे मी विरोधी पक्षनेता व्हावं असं पत्र ठाकरेंनी विधानसभा अध्यक्षांना दिलं असं भास्कर जाधवांनी सांगितलं। संख्येनं आम्ही कमी असलो तरी विधानसभेत विरोधी पक्षनेते पद देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर या अधिवेशनाच्या शेवटी जरी विरोधी पक्षनेतेपदाबाबत घोषणा केली तरी त्यांना लोकशाहीचा सन्मान आहे असं समजू असं भास्कर जाधव म्हणाले। अशाही पद्धतीने त्यांनी विचार केला की या अधिवेशनामध्ये शेवटी घोषणा केली आणि पुढच्या अधिवेशनामध्ये संधी द्यायचा प्रयत्न केला तरी पण मी समजेन की त्यांनी लोकशाहीचा सन्मान केला, लोकशाहीची बूज राखली असं मी म्हणेन। काही हरकत नाही, उशीर देर आहे दुरुस्त आहे, असं झालं तरी आपण त्याच्यामध्ये संयम पाळला पाहिजे आणि आपण आशावादी राहिलं पाहिजे। महाविकास आघाडीतर्फे माझ्या नावाची मी विधानसभेचा विरोधी पक्षनेता व्हावा अशा पद्धतीचे माझे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच्या सहीनं पत्र अध्यक्षांच्या नावाने दिलेलं आहे। काल आम्ही तिन्ही आघाडीचे नेते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे माननीय उद्धव साहेबांना आपल्या अध्यक्ष महोदय राहुलजी नार्वेकरांना भेटलेलो आहोत आणि म्हणून आम्ही संख्येनं जरी कमी असलो तरी सुद्धा महाराष्ट्राच्या विधिमंडळाला, महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्षनेता ते देतील अशा पद्धतीचं मला त्यांच्या एकंदरीत चर्चेवरून दिसतं।